धर्माची व्याख्या जी आहे ती प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे आपापल्या विचाराप्रमाणे करत असतो। ज्याला जशी प्रचिती आली, ज्याला जसा अनुभव आला, ज्याला जसं मार्गदर्शन मिळालं त्या पद्धतीने प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे धर्माची व्याख्या करत असतो। पण आपण संतांचा जर विचार केला, आपण साधूंचा जर विचार केला, सत्पुरुषांचा जर विचार केला आपण, तर नरदेह म्हणून आम्हाला ज्या वेळेला मिळतो, मनुष्य देह ज्या वेळेला आम्हाला मिळतो, तो मनुष्य देह मिळाल्यानंतर आम्ही आमच्या कर्तव्याची जाणीव ठेवून, बरं का, आम्ही काय केलं पाहिजे, काय करू नये याचा विचार करून जी कर्म केली जातात त्याला धर्म म्हणतात। किती सोपी व्याख्या आहे ना। आम्ही मनुष्य म्हणून जगत वागत असताना अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करून आम्हाला हा नरदेह भगवंताने कशासाठी दिलेला आहे, किम निमित्त दिलेला आहे, उद्देश काय आहे भगवंताचा नरदेह देण्याच्या मागे, कशासाठी दिलेला आहे, याची जाणीव ठेवून आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करणं, आम्ही आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करणं याला धर्म म्हणतात। माणसाने माणसाशी माणसासम वागणं याला धर्म म्हणतात। तो देव आम्हाला सांभाळतोय, तो देव आमच्या अंतरामध्ये राहून अंतरात्मा म्हणून आमची सेवा करतोय, याचं स्मरण ठेवून आम्ही कर्म करणं याला धर्म म्हणतात। आता मला सांगा, माझ्या आतमध्ये मला पाहणारा देव आहे याचं स्मरण जर प्रत्येकाने ठेवलं तर वाईट कर्म घडतील का, अधर्म घडेल का? अधर्म म्हणजे वाईट कर्म नाही का बाबा, अधर्म म्हणजे काय, वाईट कर्म, अनिती म्हणजे वाईट कर्म। प्रत्येक मनुष्य वाईट कर्म करताना पहिले काय विचार करतो, मला कोणी पाहत तर नाही ना, बरोबर आहे की नाही, मला कोणी पाहत तर नाही ना, मी जी कर्म करतोय ती कोणाला माहिती तर होत नाहीत ना, ती कोणाला कळत तर नाहीत ना, याचा विचार करतो, बरोबर आहे की नाही। मग त्याने जर हा विचार केला की कोणाला कळत नाही काय, ज्याला कळतंय तो माझ्या आत आहे, कोण पाहत नाही काय, जरी दृश्यामध्ये मला कोणी पाहत नसेल तरी अंतरामध्ये मला पाहणारा देव आहे, तो अंतरात्मा आहे, याचं स्मरण ठेवून जर आम्ही कर्म केली तर वाईट कर्म घडणार नाहीत, अधर्म घडणार नाही, मग घडेल त्याला धर्म म्हणतात, जी कर्म घडतील त्याला धर्म म्हणतात। किती सोपं आहे बघा नाही का। देखे अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे। ओवीवर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे भोकरी गाव आणि भोकरी गावातील हे गोरले परिवार, या गोरले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी अनिता धाऊ गोरले आईसाहेबांना मंगळवार दिनांक 30/9/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। सुस्वभावी असणारे आमचे आई साहेब, मनमिळावू असणारे आमचे आई साहेब, अतिशय शांत स्वभावाच्या असणारे आमचे आई साहेब या ठिकाणी कार्य करत असताना आई साहेबांच्या पश्चात आमचे जितेंद्र दादा असतील, छायाताई असतील, जयाताई असतील, राजेंद्र दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे बाबा असतील धावू देवू गोरले बाबा, आई साहेबांचे पती, त्याचप्रमाणे नातवंड असतील, सुना असतील, संपूर्ण गोरले परिवार, अपतेष्ट आणि मित्र परिवार या ठिकाणी कार्य करत असताना आई साहेबांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्यांचं संगोपन केलं, घराला घरपण देण्याचं काम केलं। या गोरले परिवारामध्ये कार्य करत असताना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे जगता येईल, वागता येईल याचा विचार करून
आणि या ठिकाणी जेवढं चांगलं कर्म करता येतील, जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं जगणं वागण्याचा प्रयत्न आईसाहेबांनी केला. आणि वयाच्या साधारणतः 65व्या वर्षी आईसाहेबांनी बोलता चालता तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर या मुलांच्या, मुलींच्या, नातवांच्या, सुनांच्या आणि आमच्या बाबांच्या स्वप्नातही नसेल की आमच्या या घरातील अर्थात या गोरले परिवाराचं मातृक्षेत्र हरपणार आहे. बाबांना वाटलं नसेल की माझी धर्मपत्नी माझा साथ सोडणार आहे. नातवंडांना वाटलं नसेल की आमची आजी जाणार आहे. सुनांनाही वाटलं नसेल की आमची सासूबाई जाणार आहे. म्हणून मुलांना वाटलं नसेल की आपलं आई दैवत आपल्याला सोडून जाणार आहे. या ठिकाणी हसता खेळता बोलता चालता आईसाहेबांना मृत्यू झाला. अर्थात तुमचा आमचा आईसाहेबांनी निरोप घेतला. खर तर आईसाहेबांचा भाचा चेतनदादा पाटील यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी हा सेवा करण्याचा योग आला. दादांनी मला ज्या वेळेला आईसाहेबांचं झालं, मला तरी वाटतंय त्याच वेळेला संपर्क केला आणि त्याच वेळेला संपर्क केल्यामुळे या ठिकाणी मला ही सेवा करता आली. अर्थात ही सेवा आपण करतोय. कैलासवासी अनिता धाऊ बोरले आईसाहेबांनी मंगळवार दिनांक 30/9/2025 रोजी तुमचा आमचा निरोप घेतला. त्यांना देवाज्ञा झाली. जाणं तर प्रत्येकाला आहे, ज्या युगामध्ये ज्या जगामध्ये आपण जन्माला आलोय त्याचं नावच आहे मृत्यूलोक. ज्या लोकामध्ये जन्माला आलोय ते नाही का मृत्यूलोक. प्रत्येकाला निरोप घ्यावा लागणार आहे. जन्म झालेला आहे, जन्माबरोबरच आपल्या मृत्यू आहे. सगळे साथ सोडतील पण मृत्यू कधी साथ सोडत नाही, बरं का. सगळे साथ सोडतील पण मृत्यू कधी साथ सोडत नाही, शेवटपर्यंत नाही. फक्त जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ जो आहे त्याला आयुष्य म्हटलं जाते. त्याला आयुष्य म्हटलं जाते. ते आयुष्य भगवंताने प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. वेगवेगळं दिलेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य दिलेलं आहे, बरं का. काहींना 100 वर्षे आहे, काहींना 80, 60, 50, 40, 30, 20, 5, 10. आपण काही वेळेला पाहतोय की काही मुलांच्या नशिबामध्ये जन्मदात्या आईला सुद्धा पाहायचं नसतंय. जन्म झाला काय आणि गेलं काय, नाही का. आयुष्य जे आहे ते प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे. त्या आयुष्याचा विचार आपण कसा करतोय हे आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. त्या आयुष्याचा विचार आपण असा कसा करतोय. कोण वर्षांनी मोजतय, कोण महिन्यांनी मोजतय, कोण दिवसांनी मोजतय, कोण तासांनी मोजतय, कोण मिनिटांनी मोजतय, कोण पलाने मोजतय आयुष्य. संतांनी वर्षाचा न विचार केला. माझ्याकडे अजून किती वर्ष आहेत याचा विचार संतांनी नाही केला. आपण काय विचार करतोय, माझ्याकडे माझ्या हातात अजून एवढी वर्ष आहेत, बरोबर आहे की नाही. एखाद्याला सहज जर आपण म्हटलं ना की दादा खऱ्या अर्थानं तुमच्यासारखा माणूस जर परमार्थात आला ना, परमार्थ करायला लागला ना, किती हुशार आहात हो तुम्ही, किती ज्ञान आहे तुम्हाला, काय बुद्धी काम करते तुमची, काय स्मरणशक्ती आहे तुमची, आणि तुम्ही जर परमार्थ करायला लागलात ना खूप आनंदी व्हाल, खूप सुखी व्हाल, सर्व लवकर प्राप्त होईल तुम्हाला. तुमची बुद्धी खूप चांगल्या प्रकारे कार्य करते, बरं का. त्याचं उत्तर काय येतंय माहितीये का, अख्खं आयुष्य पडलंय अजून. काय बोलतो, अख्खं आयुष्य पडलंय अजून. करू ना सावकाश. कुठे दिवस गेलेत, कुठे वेळ गेलेली आहे, वेळ कुठे गेलेली आहे, करू सावकाश. संत म्हणतात घटका गेली पले गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतोय रामकारे म्हणाना. घटका गेली पले गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतोय रामकारे म्हणाना. आम्ही आमचं आयुष्य कसं मोजतोय ना याच्यावर आमचं जगणं वागणं अवलंबून आहे.
शतवर्ष वय नेमिले, ठीक आहे ना, शास्त्राप्रमाणे आज या नरदेहाला या कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे का आपण 100 वर्ष राहणार आहोत? आहे कोणाला गॅरंटी? आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. का संसाराच्या व्यवहारी? एक साधं उदाहरण आहे बघा, अगदी साधं. आता कापड्यांना सुरुवात झाली बऱ्यापैकी. ह्या 2 दिवस पाऊस गेल्यामुळे बऱ्यापैकी काही ठिकाणी कापणीला सुरुवात केली, बरं का. आपल्याला कापणीसाठी माणसं भेटलेली आहेत. शेजाऱ्यांनी आणली होती, त्यांच्या शेतात अजून पाणी आहे म्हणून त्यांनी विचार केला, ठीक आहे चला 1 दिवस बसायची ना दादा, तुमच्या घ्या 1 दिवसासाठी. आता त्याला माहिती आहे की 1 दिवसासाठी जर माणसं भेटतात तर त्यांना किती वाजता शेतावर न्यायची आणि किती वाजता आणायची हे तो अगोदरच्या दिवशी ठरवत असतो, बरोबर आहे की नाही? बरं, एवढा तत्पर की पहाटेच्या वेळी कुठे थोडं उजाडलं नाही उजाडलं की त्यांना तो घेऊन जातो. ठीक आहे, हरकत नाही, चल पैसे द्यायचे आहेत ना, तेवढे मोजायचे आहेत ना, शेतकऱ्यालाही परवडलं पाहिजे पण त्यांचाही विचार केला पाहिजे त्या माणसांचा पण, बरं का. आता दिवसभर तो काम करतोय, दिवसभर तो काम करून घेतोय त्यांच्याकडून. त्याचा टार्गेट असतो, त्याने ठरवलेलं असतंय. सूर्यास्ताला जाईपर्यंत, सूर्य अस्ताला जाईपर्यंत ही पाटी कापूनच झाली पाहिजे. त्यासाठी तो किती प्रयत्न करतो, त्यासाठी तो काय काय करतो बरं, किती प्रयत्न करतो बरं तो. आणि त्या वेळेला त्याला असं वाटतंय जर थोडंफार काम बाकी राहिलं ना तर तो मनामध्ये असा विचार करतो, थोडा उशिरा सूर्य मावळला असताना बरं झालं असतं, बरं का. आता ते कोणाच्या हातात बरं, आपल्या ग्रामपंचायतला बटन आहे का ते, का चला बाबा जरा अजून थोडं वाढवा, थोडा सूर्याचा टायमिंग वाढवा म्हणून. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आहे का तसं असतं तर लगेच फोन केला असता, थांब जरा मी साहेबांना फोन करतो ना, सांगतो जरा वाढवा, थोडीशी पाटी कापायची राहिली, बरं का. पण तसं काय नाही ना, नाही का, तसं काय नाहीये. आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का, त्या ठिकाणी तो विचार करतो की थोडा अजून सूर्य अस्ताला उशिरा गेला असताना बरं झालं असतं, ती राहिलेली पाटी पण कापून झाली असती. आलं का लक्षात? शेवटी आमचंही असंच होतंय. आयुष्याचा विचार जर केला ना तर आमचं असंच होतंय बाबा. सूर्य अस्ताला जायची वेळ आणि मग बरंच काही सुचतंय माणसाला, मग बोलतंय थोडंसं अजून आयुष्य मिळालं असताना बरं झालं असतं, अजून थोडासा वेळ मिळाला असताना बरं झालं असतं. पण त्या वेळेला सगळं गेलेलं असतं. असं म्हणतात, भांडवल संपलं का मग धंदा सुचतो, भांडवल संपलं की मग धंदा सुचतो. मला सांगा, आपण वर्षभराचा विचार करतोय, कित्येक वर्ष अजून माझ्या हातात आहेत. जर माझं वय 45 आहे तर देवाने दिलेलं सगळं आयुष्य जर मला मिळालं तर अजून 55 वर्षे माझ्या हातात आहेत, असा विचार करून चालेल? चालेल का? 55 महिने तरी, 55 तास तरी, 55 मिनिटांचा पण आपण विचार करू शकत नाही, नाही करू शकत आपण. कारण नरदेहाची माहिती देत असताना, नरदेहाबद्दल सांगत असताना, मनुष्य देह हा पाण्याचा बुडबुड आहे, निर्माण झाला काय आणि फुटला काय. मग आम्ही आमच्या आयुष्याचा कसा विचार करतोय ना याच्यावर आमचं जगणं वागणं अवलंबून आहे. किती वर्ष आमच्या हातात आहेत, किती महिने आमच्या हातात आहेत, किती तास, किती मिनिटं, की किती पोल, किती सेकंद आमच्या हातात आहेत. ऐका, संतांनी वर्षांचा विचार नाही केला, संतांनी महिन्यांचा विचार नाही केला की किती महिने आणि किती काळ आमच्या हातात आहे, किती वर्ष आमच्या हातात आहेत, किती महिने आमच्या हातात आहेत, याचा विचार अजिबात केला नाही. संतांनी काय केलं माहितीये का, आता जी वेळ मला मिळालेली आहे ना ती वेळ माझी आहे, आता जी वेळ मला मिळालेली आहे ना ती माझी वेळ आहे. आणि ह्या वेळेमध्ये मला काय करायचं आहे, आपलं हित करायचं आहे, आपलं हित साधायचं आहे, हित साधायचं आहे आपलं. आता मिळालेली वेळ जर आपली आहे आणि एवढ्याच वेळामध्ये जर आपल्याला हित साधायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे बरं? हिताचंच कार्य केलं पाहिजे ना.
हिताचं कार्य केलं पाहिजे. आपलं हित कशामध्ये आहे? संसारामध्ये आहे की परमार्थामध्ये आहे? परमार्थात आहे, नाही का? संसारात हित जर असतं तर असे कित्येक संसारिक गेले, बरोबर आहे की नाही? कित्येक संसारिक गेले, राहिले का कोणाचं नाव तरी शिल्लक राहिले? कित्येक गेले ना संसारिक. म्हणून संतांनी काय केलं माहितीये का? विशेष परमार्थाकडे लक्ष दिले, विशेष परमार्थाचा विचार केला, देव कार्याचा आणि धर्म कार्याचा विशेष लक्ष दिलं, त्याचा विचार विशेष केला. कारण आमचं हितच कशात आहे माहितीये का? देव कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये आमचं हित आहे. आपुलिया हिता जो असे जागता, आपल्या हिताला जो जागा आहे ना, त्याला त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात संत, धन्यता देतात. कारण हिताला जाग राहणं तेच राहतात बरं का, ज्यांना आई वडिलांचं मार्गदर्शन लाभलं, ज्यांच्यावर आई वडिलांची कृपा झाली. ते मार्गदर्शन, ते संस्कार त्या पद्धतीने एकदा घडले ना, मिळाले ना, की मग त्याला हित कळत असते, अन्यथा त्याची वाटचाल अनहिताकडे होत असते, अनिताकडे होत असते. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचंय? आमच्या आयुष्यामध्ये जे आयुष्य आम्हाला भगवंताने दिलंय की नाही, त्याची विभागणी बघा कशी केलेली आहे. जर 100 वर्ष आपण आयुष्य जर पकडलं, आपण पकडू, चला 100 वर्ष आयुष्य पकडू, पण या 100 वर्षामध्ये आम्हाला काय करायचं आहे? 4ही आश्रमाचं पालन करायचं आहे. मुख्य 4 आश्रम आपल्याला दिलेत बरं का. ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, त्याच्यानंतर वानप्रस्थ आश्रम आहे आणि संन्यास आश्रम आहे. या 100 वर्षाचं आयुष्य जर आम्हाला मिळालं तर या 100 वर्षाच्या आयुष्याचं आम्ही असं नियोजन केलं पाहिजे की आम्हाला 4ही आश्रमाचं पालन करता आलं पाहिजे. जोपर्यंत लग्न होत नाही आमचं, समजा आपण 1 ते 25 वर्षापर्यंत पकडू, 1 ते 25 वर्षापर्यंत आम्ही ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं आहे बरं का. आज आम्ही समाजाचा जर विचार केला, जर आम्ही अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा जर विचार केला, तर अधिक करून अत्याचार घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या वयामध्ये आम्हाला पाहायला मिळतात बरं का. 25-30 वर्षामध्ये अनेक त्या ठिकाणी, अनेक युवक त्या ठिकाणी, अनेक तरुण त्या ठिकाणी, किंवा अनेक नीतिभ्रष्ट, अनेक अधर्माने वागणारी लोक आम्हाला पाहायला मिळतात. ती वेळ आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे? 1 ते 25 वर्षांपर्यंत आम्हाला ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं आहे. प्रत्येकाने जर त्या पद्धतीने कार्य केलं आणि प्रत्येकाने त्या वेळेपर्यंत जर त्या आश्रमाचं पालन केलं तर अत्याचार थांबला जाईल, अत्याचार थांबला जाईल. 25 ते 50 वर्ष जर आम्हाला आयुष्य मिळालं तर आम्हाला गृहस्थ आश्रमाचं पालन करायचं आहे. ऐका हा, 25 ते 50 वर्षापर्यंत जर आम्हाला आयुष्य मिळालं तर आम्हाला गृहस्थ आश्रमाचं पालन करायचं आहे. त्या वेळेमध्ये आम्हाला काय करायचं आहे? जी ऋण आहेत की नाही, आई वडिलांचे, मुलांचे, पत्नीचे, समाजाचे, कुटुंबाचे, देवाचे, देशाचे आणि धर्माचे, तारुण्य आहे ना, त्या तारुण्यामध्ये आम्हाला अशी कर्म करायची आहेत की हे सगळ्या प्रकारचं ऋण फेडण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. गप्प बसून चालणार नाही त्या वेळेला. एक साधं उदाहरण आहे. जो बाप लहानपणापासून ते 25 वर्षांपर्यंत ज्या मुलाला सांभाळतो ना, मोठा करतो ना, वाढवतो, घडवतो, त्याच्या शिक्षणाच्या वेळी कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवू देत नाही, स्वतः फाटके कपडे घालतो पण मुलाला मात्र नवीन कपडे आणून देतो, स्वतः फाटलेली चप्पल घालतो पण मुलाला नवीन बुट आणून देतो, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवतो बरं का, पण मुलाला वेळेवर वह्या, पुस्तकं, पेन सगळं आणून देतो. स्वतःसाठी जर काही खर्च करायचा असेल ना, मागे ठेवतो पण पहिले मुलाच्या शाळेची फीस भरून भरतो.
जो बाप मुलाला लहानपणापासून 25 वर्षांपर्यंत सांभाळतोय ना, त्या बापाला 25 वर्षानंतर, त्या मुलाच्या 25 वर्षानंतर बापाला असं वाटतंय की मुलाने आता घर सोडावं, कुठेतरी जावं, 4 पैसे कमवावे, 4 पैसे आणावे, जेणेकरून माझी जी धावपळ आहे ती कमी होईल. कारण आता बाप थकलेला आहे ना, आता बाप थकलेला आहे. आता बापाला थकवा जाणवतो, बरं का, थकवा जाणवतो आता बापाला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मुलाचं कर्तव्य आहे 2 पैसे 4 पैसे कमवून आणणं, बरं का. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं किंवा त्याप्रमाणे जर वागला जगला तर त्या वडिलांना सुद्धा आनंद वाटतो ना, वडिलांना सुद्धा आनंद वाटतो. आईची अशा अपेक्षा असते, आतापर्यंत काही आणलं नाही आणि कधी आईने सांगितलं पण नाही, कारण तिला माहितीये मुलगा शाळेत जातो, शाळेतून येताना कुठे भाजी घेऊन येईल. पण आता कधीतरी आई त्याला सांगते, बाळा अरे तू बाजारातून येतोय ना, कधीतरी हातामध्ये पिशवीमध्ये काही आण ना दादा, बरं का. म्हणजे सांगायला लागली आता आई. आता आईची अपेक्षा आहे. लग्न झालं असेल तर बाईची अपेक्षा आहे, मुलं झाली असतील तर मुलांचं सुद्धा संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, त्यांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. पण ऐका, हे सगळं करत असताना ब्रह्मचर्य आश्रम झालं, गृहस्थ आश्रम झालं, पुढे मिळालाच आयुष्य समजा 50 ते 75 वानप्रस्थाश्रम झालं, पुढे 75 ते 100 जर मिळालाच आयुष्य तर गृहस्थ संन्यास आश्रम झालं. या सगळ्या आश्रमांचं पालन करत असताना, ऐकताय ना, या सगळ्या आश्रमांचं पालन करत असताना आम्ही धर्म सोडू नये, हे महत्वाचं आहे. धर्म सोडू नये आम्ही. धर्म कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, देवकार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. आम्ही जरी ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करत असलो, आम्ही जरी गृहस्थ आश्रमाचं पालन करत असलो, आम्ही जरी वानप्रस्थ आश्रमाचं पालन करत असलो, आम्ही जरी संन्यास आश्रमाचं पालन करत असलो, तरीही धर्म आमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे हे 4 आश्रम आणि त्या 4ही आश्रमांचं आम्ही पालन करत असताना, 4ही आश्रमांप्रमाणे वागत जगत असताना आम्ही पुरुषार्थाचा विचार केला पाहिजे, बरं का. पुरुषार्थाचा विचार केला पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता प्रत्येकाला अपेक्षा आहे मोक्षाची. अपेक्षा कसली आहे प्रत्येकाला? मोक्षाची अपेक्षा आहे, मुक्तीची अपेक्षा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मला मुक्ती मिळायला पाहिजे, मला मोक्ष मिळायला पाहिजे. पण ज्याला असं वाटतं की नाही प्रामाणिकपणे मला मुक्ती मिळायला पाहिजे, मला मोक्ष मिळायला पाहिजे, त्याने अंतर्मुख होऊन स्वतःला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा, धर्म आचरणापैकी मी काही करतो का? माझं धर्म आचरण आहे का? बरं, माझी कर्म काय, माझं जगणं वागणं काय आहे? कारण मुक्ती आणि मोक्ष हे कशावर अवलंबून आहे? आमच्या कर्मावर अवलंबून आहे, आमच्या विचारावर अवलंबून आहे, आमच्या गुणांवर अवलंबून आहे. आणि गुणांवर जर अवलंबून आहे, आमच्या कर्मावर जर अवलंबून आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी विशेष त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आम्ही मोक्षाची अपेक्षा करतो, बरोबर, आम्ही मुक्तीची अपेक्षा करतोय, बरोबर आहे. आमचं आचरण काय, आमचं जगणं वागणं काय आहे? आपलं मनच सांगेल आपल्याला, आपलं मनच उत्तर देईल त्या गोष्टीचं. धर्म जर सोडला ना, धर्म जर सोडला तर आम्ही कितीही जरी मोठे असलो तरी कर्माची फल आम्हाला भोगावी लागणार आहेत. मोठे म्हणजे तुम्ही स्वतःला साधू समजा, संत समजा, ऋषी समजा, अजून काही समजा, बरं का. संसारी आणि प्रापंचिकाचा तर विषयच नाही, संसारिकाचा आणि प्रापंचिकाचा तर विषयच नाही. पण धर्म आचरण जर नसेल तर तुम्ही स्वतःला काही समजा. जर कर्म आमची बिघडली, नको त्या पद्धतीने जर कर्म घडली तर त्याचा परिणाम आम्हाला भोगावाच लागणार आहे, आम्हाला भोगावाच लागणार आहे ना त्याचा परिणाम. आता आपण विचार केला, तुम्ही स्वतःला संत समजा, साधू समजा, ऋषी समजा, तपस्वी समजा, अजून कोणीही समजा, अजून त्याच्याही पलीकडे आपण जर विचार केला तर बघा, देवांचा राजा इंद्र, ऐकताय ना, देवांचा राजा इंद्र, त्याच्याकडे जर वाईट वासना आली तर आपण पुराणामध्ये वाचतोय, पुराणामध्ये अनेक ठिकाणी वाचतोय, ऐकतोय आपण कीर्तन प्रवचनातून की इंद्राला सुद्धा
भग पडली ना, इंद्राला सुद्धा भग पडली की नाही? कर्म जर चुकले ना, जगण्या वागण्यामध्ये जर गफलत झाली ना, तर त्याचा दुष्परिणाम हा प्रत्येकाला भोगावाच लागतो. प्रत्येकाला भोगावा लागतो. प्रत्येकाला भोगावा लागतो. ब्रह्मदेवाने आपल्या अंगापासून जी सुंदर श्री निर्माण केली, बरं का, अहिल्या नाव ना तिचं, अहिल्या, बरं का, शिळा होऊन पडली ती अहिल्या ना, अहिल्या ना, शिला होऊन पडली ती. आणि ज्या वेळेला तिचं लग्न करायचं ठरवलं त्यावेळेला ब्रह्मदेवाने काय सांगितलं माहितीये का? जो कोणी आधी पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करेल, ऐकताय ना, जो कोणी पृथ्वीला आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. आता सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, ऐकताय ना, म्हणजे कशातलीच काही कमी नाही, कशातलीच काही कमी नाही. ज्या वेळेला ही वार्ता ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडली ना, ते पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायला निघाले. त्याच्यामध्ये बरेच होते मग, बरं का, ज्यांच्या ज्यांच्या कानावर ही वार्ता पसरली पडली, मिळाला हे विचार ऐकायला ज्याला की ब्रह्मदेवाची मुलगी आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, कशातच काही कमी नाही आहे, पण तिचं लग्न ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे कोणाशी लावून देईल? पृथ्वीची प्रदक्षिणा आधी जो पूर्ण करेल ना त्याच्याशी लावून देईल. पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण जो आधी करेल त्याच्याशी लावून देईल. ज्यांना समजलं ते लागले फिरायला, प्रदक्षिणा मारायला पृथ्वीला. त्या सगळ्यांमध्ये इंद्र होता, ऐकताय ना, त्या सगळ्यांमध्ये इंद्र होता. आणि सगळ्यांमध्ये इंद्र होता, नुसता होता नाही, सगळ्यात पुढे होता. सगळ्यात पुढे होता म्हणजे त्याने ठरवलंच होतं की कोणालाही पुढे निघू द्यायचं नाही, कोणालाही पुढे निघू द्यायचं नाही. इंद्र ज्या वेळेला पळतो हे बघितलं गौतम ऋषींनी, त्यावेळेला इंद्राला विचारलं गौतम ऋषींनी, काय चाललंय? तुम्ही पळतायत, तुमच्या मागे एवढे सगळे पळतायत, कारण काय, कशासाठी? न थांबता पळता पळताच इंद्राने सांगितलं, कारण त्याला माहितीये थांबला तो संपला, बरं का. हा बोध जर आम्ही परमार्थात घेतला ना तर आमचा उद्धार होईल. थांबला तो संपला हा बोध जर आम्ही परमार्थात घेतला तर आमचा उद्धार होईल. पण आम्ही कुठे घेतो? संसारामध्ये, नको त्या विचारामध्ये असताना. आता मला सांगा ना, इंद्राकडे जो विचार आहे तो चांगला आहे की वाईट आहे? पळतोय तो, पळतोय पळतोय, आणि पळता पळता त्या गौतम ऋषींना सांगतोय ब्रह्मदेवाची मुलगी आहे, कन्या आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, बरं का, तरुण आहे, आणि नेमकं तिचं लग्न लावून द्यायचं. ब्रह्मदेव म्हणतायत जो कोणी पृथ्वीला आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल ना त्याच्याशी लावून द्यायचं म्हणतायत, त्याच्याशी लावून द्यायचं म्हणतायत. झाले, पळता पळता याने सांगितलं, पळता पळता गौतम ऋषींनीही ऐकलं तिथे. ठीक आहे, असं आहे का? पृथ्वीला प्रदक्षिणा जो आधी पूर्ण करेल त्याच्याशी लग्न लावून देणार आहेत म्हणे. काय नाही, बाजूलाच एक गाय होती, गोमाता. त्या गोमातेला गौतम ऋषींनी 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या, ऐकताय ना. गोमातेला गौतम ऋषींनी 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि येऊन ब्रह्मदेवाच्या पुढ्यात उभे राहिले. म्हणे एक नाही 7 प्रदक्षिणा मारल्या पृथ्वीला. पुराणामध्ये, शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की गोमातेला 1 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणाचं भाग्य प्राप्त होत आहे. पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य प्राप्त होत आहे गोमातेला 1 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर. आणि ब्रह्मदेवाने त्याच वेळेला आपल्या मुलीचं लग्न, अर्थात अहिल्याचं लग्न गौतम ऋषींशी लावून दिलं. आता मला सांगा, जीव तोडून जो पळतोय, सगळ्यात जो पुढे आहे,
त्याला आत्मविश्वास आहे की आतापर्यंत माझ्या पुढे कोणी निघालाच नाही. त्या इंद्रदेवाला जेव्हा माहिती झालं असेल की गौतम ऋषींशी लग्न लावून दिलं, जिच्यासाठी पळतोय त्या अहिल्येचं ब्रह्मदेवाने, काय वाटलं असेल त्याला?